अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना विनम्र नमस्कार. आज मी आपणास एक माझ्या स्वामी सेवेचा आज मला आलेला अनुभव आपणास सांगणार आहे. सध्या अधिक मास चालू आहे. ज्येष्ठ महिना अधिक महिना म्हणून गणला गेलेला आहे. प्रत्येक साधकाने या अधिक महिन्यामध्ये काही ना काही सेवा करण्याचं ठरवून त्याने तशी सेवा सुरू केलेली आहे. मीही या अधिक महिन्यामध्ये अशीच स्वामींची एक सेवा सुरू केलेली आहे. नेहमीची पूजा अर्चा झाल्यानंतर मी माझ्या या सेवेसाठी बसले. 1 तास ही सेवा करण्यास मला लागतो. माझी पोथी वाचन सुरू होतं. शेवटी माझ्या मंत्रसाधनेला मी सुरुवात केली. सहज माझं लक्ष स्वामींपुढे लावलेल्या तुपाच्या दिव्याकडे गेलं. मी नेहमी जेव्हा वेगळं काही पोथी वाचन वगैरे करते त्यावेळेला एक समोर तुपाचा दिवा लावते, अगरबत्ती लावते. आजही तसंच माझं तुपाचा दिवा लावला होता. त्या दिव्याकडे माझं लक्ष गेलं. पाहते तर त्या दिव्यामध्ये मला एक वेगळाच आकार दिसला. साईडला निळसर झाक, मध्ये लालसर आकार आणि परत त्यातच एक शंखासारखा पांढरा रंग. असं काहीसं वेगळंच मला जाणवलं. मी त्या ज्योतीकडे निरखून पाहिलं. एकदम माझ्या अंगावर शहारे आले. काय हे असावं? कशाची आकृती आहे ही? मला आतून काहीतरी वेगळीच जाणीव झाली. हलकंसं वाटायला लागलं. जवळच माझा मोबाईल होता. तो मी घेतला आणि लगेच फोटो काढला. आता हा जो तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवते तो माझ्या मोबाईलवर काढलेला फोटो आहे. या दिव्याचा काढलेला फोटो आहे. ही अशी ज्योत मला जाणवली. मग ती ज्योत मी निरखून पाहिली. मला त्या ज्योतीत एक वेगळंच सामर्थ्य दिसलं. वेगळाच आकार दिसला. जणू काही स्वामीनीच आपल्याला या आकारातून त्यांची जाणीव करून दिलेली आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे असं दर्शनच त्याने दिलं मला. असं मला वाटलं. बघा, तुम्हाला पण पाहिल्यानंतर अशीच जाणीव होईल. म्हणतात की स्वामी सर्व देवांचे स्थान आहे. खरंच मला जाणीवच झाली तशी. आता मधला लाल रंग बघा ना, गणपतीच्या सोंडेसारखा दिसतो. पांढरा पिवळसर रंग शंखासारखा आकार दिसतो. निळसर रंग म्हणजे मारुतीरायाचा रंग. असे अनेक रंग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळं हा साक्षात्कार जणू काही स्वामींनी आपल्याला दिलेला आहे. आपण जी काही स्वामींची तोडकी सेवा करतो, निष्ठेने त्यांचं अस्तित्व आपल्या मनामध्ये आहे, त्यांच्यावर निष्ठा आहे, आपली श्रद्धा आहे आणि आपण जे काही त्यांची सेवा करतो ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. आणि याचं आपल्याला त्यांचं सामर्थ्य दाखवून दिलेलं आहे की तुझ्यासमोर मी आहे, तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचते, तू असंच कार्य करत राहा, याची मला त्याने जाणीव करून दिलेली आहे. आणि मला ते जाणीव झाल्यावर रडायलाच आलं की स्वामी काय प्रत्यक्ष आपल्याला दर्शन देऊ शकत नाहीत. एवढी काही आपली पात्रता नाही, एवढी काही आपली भक्ती नाही, एवढं काय आपण संतपदाला पोहोचलेले नाही. पण जे काही तोडकं मोडकं आपल्याला जसं कळतं आहे तसं आपण जी सेवा करतो आहे ती मात्र स्वामीपर्यंत पोचते आणि स्वामी तिचा स्वीकार करतायत याची जाणीव मात्र मला यातून झाली. आज मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की अधिक महिना चालू आहे. काही साधक बंधूंनी भगिनींनी आपली सेवा चालूसुद्धा केलेली असेल. अशीच सेवा तुम्ही चालू ठेवा. तुम्हालाही असे वेगवेगळे अनुभव येत राहतील.
मलाही येत आहेत. मला सवय आहे की आपल्याला एखादा अनुभव आला की आपण तो लिहून ठेवायचा. आज जवळ मोबाईल होता म्हणून मी तो फोटो काढला. पण आलेले अनुभव मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलेले आहेत. आता मी संकल्प केलेला आहे की जे जे आपल्याला अनुभव आलेले आहेत ते आपण आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेत, तर ते आपण या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना सांगावे. आणि म्हणून आजचा हा अनुभव मला स्वामी कृपेनेच आलेला आहे आणि त्यांनीच मला सुचवलं की तुझा अनुभव लोकांसमोर मांड, लोकांना सांग. आणि म्हणून मी आज हा माझा अधिक महिन्यातल्या सेवेचा हा आलेला अनुभव आपल्यापुढे मांडला आहे. तुम्हाला हा माझा अनुभव आवडला तर नक्कीच कमेंट्स करा आणि मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.